आपल्याला त्यांनी 28 तत्वामधून जे 5वं तत्व आहे ते शिकवावं. डॉक्टर साहेब, इथून पुढची वेळ मी तुमच्या हातामध्ये देतो. सर्वांना ख्रिस्तात सलाम. माझा आवाज येतोय का पास्टर? हा, येतोय. येतोय सर. ओके ओके. सर्वांना ख्रिस्तात सलाम. मी सर्वप्रथम परमेश्वराचे धन्यवाद देतो की त्याने मला इथे समोर बोलण्याची संधी दिली. आणि मी पास्टर मानेंचे पण आभार मानतो. त्यांनी मला फोन करून इथे बोलण्याची संधी दिलेली आहे. परमेश्वर खरंच महान आहे आणि परमेश्वर चांगला आहे. आमेन. ही सकाळी मॉर्निंग डिवोशन मध्ये बोलण्याची माझी पहिलीच वेळ आहे. आणि मला फार आनंद झाला की जेव्हा पास्टर मानेंनी मला फोन केला आणि खूप वर्षानंतर आमचं हे बोलणं झालं. शेवटच्या वेळेस जेव्हा ते औरंगाबाद नॉर्थ महाराष्ट्र सेक्शन मध्ये होते पास्टर म्हणून, त्यांची निवडणूक झाली होती. बऱ्याच वर्षापूर्वी, मला वाटतं 2018 मध्ये होती ती वेळ, किंवा त्याच्या आधी असेल. आणि तर इतक्या वर्षानंतर आमचं बोलणं झालं. मला फार आनंद झाला त्यांनी मला इथे इन्व्हाइट केलं. हा, आज आपण जे बोलणार आहोत ते पाचवा जो तत्व आहे, होली स्पिरिट, त्यामध्ये जाण्याआधी आपण एक 5 मिनिटाची प्रार्थना करूयात. एक दोन दोन शब्दाची प्रार्थना करू. पवित्र पवित्र परिचय पिता, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, रात्रभर सांभाळ करून आम्हाला ही सुंदरशी संध्याकाळ सकाळ दाखवलेली आहे. तुझ्या नावामध्ये धन्यवाद देतो तिथे. या ठिकाणी आम्ही वचनामध्ये जात असताना आमच्या सोबत राहा आणि जितके लोक मीटिंग मध्ये जॉईन झालेले आहेत सर्वांनी तुमच्या देखील आशीर्वाद द्या. आणि त्यांना ते पुढच्या पिढीवर घेऊन जाण्यास सहाय्य आणि मदत. आम्ही जो काही अभ्यास करत आहोत, जे काही वचन वाचणार आहोत, यातून आम्हाला बोध घेऊन हा वचन पुढे घेऊन जाण्यास आम्हाला सहाय्य आणि मदत करतील. हा जो घटक आहे फार महत्वाचा आहे. पवित्र आत्म्याचा घटक आहे आणि याच घटकाद्वारे तू आम्हाला पुढे घेऊन जाणार आहेस. शेवटच्या काळामध्ये राहण्यास सहाय्य आणि मदत करणार आहेस, असा आमचा विश्वास आहे. पण पुढचे सर्व वेळ मी तुझ्या हातात देतो. ही विनंती येशू ख्रिस्ताच्या नावात केली म्हणून तो आम्ही. ओके. पवित्र आत्मा, जेव्हा मी हे पहिल्यांदा वाचायला घेतलं होतं फार वर्षांपूर्वी, त्यापूर्वी मला असं वाटायचं की पवित्र आत्मा फक्त एक एक काहीतरी आहे, परमेश्वराचा आत्मा आहे. मला हे माहित नव्हतं की हे ट्रॅकाचा एक एक भाग आहे, एक व्यक्ती आहे, सेपरेट व्यक्ती आहे आणि पवित्र आत्माच देव आहे, हे मला माहिती नव्हतं. पण जेव्हा मी याचा अभ्यास सुरू केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की पवित्र आत्मा तितकाच महत्वाचा आहे जितका परमेश्वर आणि येशू ख्रिस्त आहे. आणि त्यामध्ये मला बऱ्याच गोष्टी कळून आल्या की पवित्र आत्मा काय आहे आणि पवित्र आत्मा कोण आहे. तर वाचनामध्ये जाण्याच्या आधी मला हे वाचायचं आहे की पवित्र आत्मा कोण नाहीये. पवित्र आत्मा कोण नाही आहे. तर पहिली गोष्ट, पवित्र आत्मा ही व्यक्तिवाचक शक्ती नाही, फक्त एक अशी शक्ती नाही. दुसरं, पवित्र आत्मा पिता नाही. तिसरं, पवित्र आत्मा हा पुत्र नाही. चौथं, पवित्र आत्मा कुठला प्राणी नाही किंवा देवदूतही नाही. पाचवा, पवित्र आत्मा ख्रिश्चन जीवनासाठी पर्याय नाही. सहावा, पवित्र आत्मा फक्त एक चिन्ह नाही, कबूतर किंवा मग ज्वाला किंवा हवा, हे नाही. पवित्र आत्मा गोंधळ किंवा गोंधळाचा स्रोत नाही. त्यानंतर पवित्र आत्मा फक्त भू भूतकाळामध्ये जेव्हा पेंटेकॉस्टच्या दिवशी शिष्यांवरती उतरला आणि त्या एकाच दिवशी पवित्र आत्म्याने कार्य केलं, असं नाही. पवित्र आत्मा हा इव्हेंट्स मध्ये काम करत नाही, फक्त पर्टिक्युलर इव्हेंट मध्येच येणार आणि काम करणार, फक्त शाबातालाच येणार किंवा मग मोठमोठ्या मीटिंग होतात तेव्हाच कार्य करणार, असं नाही.
आणि पवित्र आत्मा वैयक्तिक लाभासाठी हाताळण्याचं साधन नाहीये. हे सर्वात महत्वाचं आहे. पवित्र आत्मा हा वैयक्तिक अं, कामासाठी आपण याचा वापर करणार असं नाही. तर पवित्र आत्मा काय आहे? मी पुस्तकामध्ये अं, 67 पानावरती मी वाचन करत आहे. देव पवित्र आत्मा. देव जो सनातन पवित्र आत्मा, तो पिता आणि पुत्र यांच्या बरोबर उत्पत्ती, कार्य, देहधारणा आणि उद्धार कार्य करण्यामध्ये कार्यरत होता. पवित्र आत्मा जेव्हा आपण वचन वाचतो, अं, उत्पत्ती याचा पहिला अध्याय, प्रारंभी परमेश्वराने सृष्टी निर्माण केली आणि देवाचा आत्मा या पृथ्वीवरती, भूतलावरती, पाण्यावरती फिरत होता. याचा अर्थ जेव्हा परमेश्वर सृष्टीचे निर्माण करत होता, तेव्हा पवित्र आत्मा तिथे होता आणि त्या आत्म्याद्वारे हे कार्य झालेलं आहे. परमेश्वराने सांगितलं, पुत्रांनी ते बनवलं आणि पवित्र आत्मा तिथे कार्य करत होता. पवित्र शास्त्र लिहिणाऱ्या लेखकांना त्याने प्रेरणा दिली. ख्रिस्ताचे जीवन त्याचे सामर्थ्याने भरून टाकले. तो मानव प्राणी आकर्षून घेतो आणि त्यांचा दोष त्यांना दाखवतो. जे त्याला इष्ट प्रतिसाद देतात, त्यांचे नवीकरण करून देवाच्या प्रतिमेत त्याचे रूपांतर तो करतो. त्याच्या लोकांबरोबर सदैव राहण्यासाठी पिता व पुत्र यांनी त्याला पाठविले. तो मंडळीला आध्यात्मिक कृपादाने देतो. हे सर्वात महत्वाचं आहे. मंडळीला तो कृपादान देतो. हे जे दान आहे, हे जे गिफ्ट आहे, हे गिफ्ट जेव्हा आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरतो, तेव्हाच परमेश्वराचा शब्द लोकांपर्यंत पोहोचण्यास आपल्यामध्ये ते सामर्थ्य आहे. कारण असं म्हणतात ना, यू आर द ओनली बायबल विच पीपल रीड. लोकांनी कधी बायबल वाचलेलं नाहीये, कधी बघितलेलं नाहीये, कदाचित ऐकलेलंही नसेल. मात्र आपला, माझ्या आणि मंडळीच्या वागणुकीतून ते लोकांसमोर दिसतं. एखादी व्यक्ती पांढरा झगा घातलेला आहे, मोठी दाढी आहे, डोक्यावरती टोपी लावलेली, आपण समजू शकतो की हा हा ठराविक अम, धर्माचा व्यक्ती आहे. दुसरी व्यक्ती आहे, त्यांनी दुसऱ्या रंगाचा कपडा त्यांनी घातलेला आहे आणि त्यांनी डोक्यावरती काही चिन्ह केलेलं आहे कपाळावरती. यावरून लक्षात येतं, हो हा या धर्माचा आहे. मात्र आपला धर्म कसा, आपण आपला परमेश्वर कसा पुढे दाखवावा, लोकांपर्यंत कसा घेऊन जावा, तो कसा रिफ्लेक्ट करावा, ते म्हणजे हे कृपादान आहे. परमेश्वराचे जे गिफ्ट आहेत आणि जे होली स्पिरिटचे जे फ्रूट आहेत, त्याचे फळ आहेत, त्याचद्वारे आपण तेच आपली धारणा आहे आणि त्याद्वारेच आपण येशू ख्रिस्ताला पुढे करू शकतो. तो मंडळीला आध्यात्मिक कृपादान देतो, ख्रिस्ताविषयी साक्ष देण्यास तो तिला सामर्थ्य देतो आणि पवित्र शास्त्रानुसार तो तिला सर्व सत्यात मार्गदर्शन करतो. ख्रिस्ताविषयी साक्ष देण्यास तो तिला सामर्थ्य देतो. आज दारात कोणी विकायला जरी आलं कोणती गोष्ट, सेल्समन म्हणा किंवा मग काही म्हणा, किंवा एखादा फोन आला, तर आपण त्याला उभा करत नाही. कोण आहेस बाबा, कुठून आलायस? आम्हाला माहित नाही, नाही नाही, हे आम्हाला घ्यायचं. मग एखाद्या व्यक्तीला तुम्ही येशू ख्रिस्ताच्या बाबतीत सांगायला जाणार, तेव्हा काय वाटतं, कोणी आपलं ऐकणार? सध्याची परिस्थिती अशी आहे की अम, अ, काय म्हणतात, जबरदस्ती करून लोकांना कन्वर्ट केलं जात आहे आणि असं केलं जात आहे, तसं केलं जात आहे. सगळं, बऱ्याच पास्टरांना मारहाण केलेली आहे आणि बऱ्याच काय म्हणतात, ख्रिस्ती लोकांवरती छळ केला जातो. भारतामध्ये पूर्वी पण झालेला आहे, आजही होत आहे, एवढ्यात तर खूप जास्तच होत आहे. हे सगळं असताना येशू ख्रिस्त कसं काय लोकांपर्यंत आपण पोहोचवणार? आपण लोकांना हे कसं सांगणार आणि त्यांना ते समजणार पण कसं? इथेच पवित्र आत्मा कार्य करतो आणि तो आपल्या साक्षीद्वारे, आपण जेव्हा साक्ष देतो, तेव्हा तो तिथे कार्य करतो आणि लोकांच्या मनांना कन्व्हिन्स करतो. आपण काय, अम, आपल्यातले बरेच लोक आहेत जे
एकदम सुरुवातीपासून ख्रिस्ती नाही. यांना कोणीतरी ख्रिस्त सांगितला आणि मग ख्रिस्त त्यांना कळला आणि तिथून मग आपल्यापर्यंत हा ख्रिस्त आला. माझ्या पंजोबांना कोणीतरी ख्रिस्त सांगितलं होतं. गंगापूर या ठिकाणी कावड्याची वाडी छोटस हे गाव आहे. तिथे कोणीतरी ख्रिस्त सांगितला. पूर्णच पूर्ण गाव हे येशू ख्रिस्तामध्ये आलं होतं. आणि त्यानंतर आज मी ज्या कोणत्या पदावरती आहे किंवा जिथपर्यंत मी आलेलो आहे, हे फक्त आणि फक्त परमेश्वराचं कार्य आहे. आणि माझ्या पूर्वजांनी जेव्हा ते ख्रिस्त स्वीकारला आणि परमेश्वर त्याच्या वचनामध्ये म्हणतो की हे जे आशीर्वाद आहे तुला भेटतील, तुझ्या संतानाला भेटेल आणि त्यातून येणाऱ्या पिढ्यांना भेटेल. तर ती पिढी मी आहे. आज मी इथे जे जे काही आहे ते फक्त आणि फक्त येशू ख्रिस्तामुळे आहे. आणि पवित्र आत्म्याचं तिथे कार्य झालं होतं असा माझा विश्वास आहे. त्यामुळे ते कार्य आज माझ्यामध्ये ते कंटिन्यू होत आहे. आमेन. चिंताक्रांत झाले होते आणि भीतीने गांगरून गेले होते. वधस्तंभावरील घटनेमुळे येशूचे अनुयायी गोंधळात पडले. चिंताग्रस्त झाले होते आणि भीतीने गांगरून गेले होते. तरी पुनरुत्थानामुळे त्यांच्या जीवनात जीव आला होता. त्यांच्या जीवात जीव आला होता. जेव्हा ख्रिस्ताने मरणाच्या शृंखला तोडून टाकल्या, तेव्हा त्यांचा अंतर्यामी देवाचे राज्य उदय पावले. आता त्यांच्या अंतर्यामी न विझणाऱ्या अग्नी तेवत राहिला. काही आठवड्यांपूर्वी शिष्यांमध्ये निर्माण झालेले मतभेद व आडकाठी विरून गेली. त्यांनी आपले अपराध एकमेकांजवळ कबूल केले आणि उत्थान पावणाऱ्या येशू ख्रिस्ताचा स्वीकार करण्यास मन खुले केले. इथून हे समजून येतं की आपल्यामध्ये जे मतभेद आहेत ते पवित्र आत्म्याच्या कार्याने अं, हे होतात, निघून जातात. कारण शेवटी आपला मानवी स्वभाव आहे, लहान असो किंवा मोठी गोष्ट असो, कुठल्याही रीत्या आपल्याला आपल्यामध्ये गैरसमज होऊ शकतात, भावना प्रकट होऊ शकतात, द्वेष निर्माण होऊ शकतो, बऱ्याच गोष्टी आहेत. शेवटी आपण अं, माणसं आहोत. मात्र यावरती विजय मिळवण्यासाठी येशू ख्रिस्त जिवंत आहे. हा आपला जेव्हा एक कॉमन विश्वास असतो, एक सामान्य विश्वास असतो, आपल्यामध्ये ही एकी असते, तेव्हा हे सर्व गोष्टी निघून जातात. दिवसेंदिवस प्रार्थनेमध्ये घालविल्यानंतर पांगलेला हा कळप एक संघटित झाला. एका अविस्मरणीय दिवशी देवाच्या स्तुती करीत असताना अकस्मात मोठा वाऱ्याच्या सोसाट्यासारखा नाद त्यांच्यावर पसरला. अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर एक एक बसल्या आणि त्यांच्यावर पवित्र आत्म्याचा वर्षाव झाला. एकदम अशी ड्रामॅटिक एंट्री पवित्र आत्म्याची झालेली आहे इथे. एकदम छप्पर फाटलं. अम, अम, स्वर्ग उघडलं गेलं आणि पवित्र आत्मा त्यांच्यावरती उतरला. आता हा कॉमन मिसकन्सेप्शन आहे, हे काय म्हणतात, एक हे आहे. अम, काय सांगू? पवित्र आत्मा फक्त आणि फक्त नवीन काळामध्ये दिसून येतो. मात्र जर आपण जुना कार्याला वाचलं त्यामध्ये पण दिसून येतं की पवित्र आत्म्याने कार्य केले. दावीद राजा म्हणतो स्तोत्र साहित्य 125 मध्ये की माझ्या परमेश्वरा हे तुझा आत्मा माझपासून हिरावून घेऊ नकोस. आणि योएलच्या पुस्तकामध्ये परमेश्वर म्हणतो की येणाऱ्या काळामध्ये असं होईल की माझा पवित्र आत्मा मी माझ्या लोकांमध्ये टाकेल आणि त्यांना ज्ञान प्राप्त होईल. ही स्वप्न पडते की पवित्र आत्म्याद्वारे मी त्यांच्यामध्ये कार्य करतो. तर पवित्र आत्मा हा सुरुवातीपासूनच आपल्यामध्ये होता. सुरुवातीपासूनच त्याने आपल्यामध्ये कार्य केलेलं आहे. आपल्या मनामध्ये तो आलेला आहे. तर मात्र एवढंच आहे की जेव्हा नवीन करारामध्ये जेव्हा शिष्य एकत्र येऊन प्रार्थना करत होते तेव्हा एक मोठा प्रकारे असा ड्रामॅटिक प्रकारे आवाज झाला आणि त्याची एंट्री झाली आणि तो जिभेद्वारे जिभेच्या दिसण्यासारख्या अशा प्रकारामध्ये तो अं, शिष्यांवरती उतरला. आणि मग काय झालं, त्यांच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन
त्यांच्यामध्ये एक ट्रान्सफॉर्मेशन काय शब्द आहे मराठी, त्यांच्यामध्ये एक बदल आला आणि ते त्यांच्यामध्ये हे फळ दिसायला लागलं. त्याच्यामध्ये जे गिफ्ट आहे ते दिसायला लागलं आणि ते आणखी बोलली आणि मोठ्या सामर्थ्याने लोकांपर्यंत देवाचे शब्द पोहोचवायला. पुढे वाचत, दिवसेंदिवस प्रार्थनेमध्ये घालवलेला पांगलेला हा कळप एक संघटित झाला. त्याचा पुढचा पॅराग्राफ मी वाचतो. पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाल्यामुळे येशूविषयी निर्माण झालेले नवीन प्रेम व हर्ष त्यांच्यावर ते दडपण घालू शकत नव्हते. जाहीररित्या आवेशाने ते तारणाची घोषणा करू लागले. मोठ्या आवाजाने जागृत होऊन स्थानिक नागरिक तसेच पुष्कळ देशाहून आलेले यात्रेकरू इमारतीजवळ समुदायाने एकत्रित झाले. आश्चर्याने आणि गोंधळाने भरून गेलेले व थक्क झालेले लोकांच्या भाषेमध्ये हे अडाणी व साधे भोळे गालेली देवाच्या महान कार्याची जोरदार घोषणा करताना त्यांनी ऐकली. त्याला इथे ही गोष्ट समजण्याची गरज आहे की जेव्हा पवित्र आत्मा आपल्यामध्ये येतो तेव्हा आपल्याला तो लीन आणि नम्र करतो. स्वतःला लीन आणि नम्र करणे ही आपल्या हातात आहे. पण जर परमेश्वराला प्रार्थना करून मागू की परमेश्वर मला लीन आणि नम्र कर, तर ते जे आहे तो मानवी स्वभाव आहे. मला एखादी गोष्ट ऐकायची किंवा नाही ऐकायची, मला असं वागायचं किंवा नाही वागायचं, हे माझ्या हातात आहे. तर इथे जेव्हा इतकी मोठी घटना घडली होती, येशू ख्रिस्त जगासमोर मरण पावलं होतं आणि शिष्यांना कळत नव्हतं की काय चाललंय, काय झालेलं आहे. या गोष्टीतून जेव्हा ते रिकवर होत होते, ते जेव्हा पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये आला, तेव्हा त्या पवित्र आत्म्याद्वारे त्यांच्यामध्ये जे ट्रान्सफॉर्मेशन झालं, त्यांच्यामध्ये जो बोलणेस आला आणि त्यांच्यामध्ये जे सामर्थ्य आहे, त्या सामर्थ्याद्वारे शिष्य या पवित्र आत्म्याचं कार्य पुढे घेऊन जात होते आणि एकदम सामर्थ्याने ते लोकांना सांगू लागले. आणि इथे आता गैरसमज लोकांमध्ये हा व्हायला लागला की हे यांनी मद्यपान केलेलं नाही, हे जे बोलत आहेत हे आमची भाषा बोलत नाही. मग साहजिकरित्या त्यातला एक शिष्य उभा राहून म्हणाला की जर मी मद्यपान केलं असेल तर माझी बोबडी वळली, माझे शब्द अस्पष्ट होते, मात्र भाषा कशी कशी काय बदलणार. तर हा एक पहिला काय म्हणतात आपल्याला पहिलं फळ दिसत आहे, पहिलं गिफ्ट दिसत आहे. स्पीकिंग इन लँग्वेजेस, स्पीकिंग इन डिफरंट लँग्वेज, वेगवेगळ्या भाषेमध्ये बोलून हे येशू ख्रिस्ताची सुवार्ता तिथे उभा राहून करत. मला वाटतं ही पहिली पिढी मीटिंग असेल तिथे लोक एकत्र आलेले असते आणि येशू ख्रिस्ताच्या बाबतीत शिष्य सांगत असते. प्रत्यक्ष शिष्य तिथे आपल्या चेहरा आपल्या मुखाने परमेश्वराची सुवार्ता करत होते. आश्चर्याने आणि गोंधळाने भरून गेलेले व थक्क झालेले लोकांच्या भाषेमध्ये हे अडाणी व साधेभोळे गालेली देवाच्या महान कार्याची जोरदार घोषणा करताना त्यांनी ऐकली. काही विस्मित होऊन म्हणाले, हे काय चालले आहे, हे समजत नाही. काही जण चेष्टेने म्हणू लागले की द्राक्ष रसाने मस्त झाले आहेत. पेत्राने सर्वांपेक्षा मोठ्याने आक्रोश करून म्हणाले, हा तोच पेत्र आहे जो म्हणाला की मी याला ओळखत नाही. हाच पेत्र उभा राहून म्हणतो की तुम्हाला वाटते तसे ते मस्त झाले नाहीत, कारण हा दिवसाचा पहिला प्रहर आहे. म्हणजे सकाळी 9 वाजले आहेत. जे तुम्ही ऐकले आहेत व पाहिले आहे ते घडत आहे, कारण पुनरुत्थानित येशू ख्रिस्त देवाच्या उजव्या बाजूस विराजमान झाला आहे आणि तो आता आम्हाला पवित्र आत्मा देत आहे. तर पवित्र आत्मा कोण आहे, हा आपल्याकडे प्रश्न आहे. पवित्र आत्म्याचे व्यक्तिमत्व काय आहे हे आपण जरा बघूयात. आपण काही वचन वाचूयात. मी तुमच्यासाठी वाचतो. पवित्र आत्मा हा व्यक्ती आहे. योहान याचा 16वा अध्याय आणि 14वा वचन मी वाचतो. इथे येशू ख्रिस्त म्हणतो, योहान याचा 16वा अध्याय आणि 14वा वचन, तो माझे गौरव करेल
कारण जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हाला कळवेल. प्रेषिताचे कृत्य 15वा अध्याय आणि 28वा वचन मी वाचतो. प्रेषित याचं 15वा अध्याय आणि 28वा वचन. कारण पुढे दिलेल्या जरुरीच्या गोष्टींशिवाय तुमच्यावर जास्त ओझे लादू नये असे पवित्र आत्म्याला व आम्हाला योग्य वाटलेले आहे. इथे हा जो प्रेषित आहे तो म्हणत आहे की आम्हाला आणि पवित्र आत्म्याला हे योग्य वाटलेलं आहे. याचा अर्थ हा आहे की पवित्र आत्मा हा एक इंडिव्हिज्युअल व्यक्ती आहे. हा एक वेगळा व्यक्ती आहे ज्याचं एक्झिस्टन्स आहे, ज्याचा एक अ, अ, हा असा कुठली शक्ती नाहीये. हा एक व्यक्ती आहे हे आपल्याला इथे दिसून येतं. आपण उत्पत्ती याचा 3रा अध्याय आणि 6वा अध्याय आणि 3रं वचन वाचतो. उत्पत्ती याचा 6वा अध्याय आणि 3रं वचन. तेव्हा परमेश्वर म्हणाला, मनुष्य भ्रांत झाल्यामुळे माझ्या आत्म्याची त्यांच्या ठाई सर्व काळ सत्ता राहणार नाही. तो देहधारी आहे, तथापि मी त्याला 120 वर्षाचा काळ देईल. इथे परमेश्वर म्हणत आहे की मनुष्य काय झालेला आहे, भ्रांत झालेला आहे, हा भ्रष्ट झालेला आहे. यांच्यामध्ये माझा पवित्र आत्मा ठेवण्याचा काही उपयोग नाही. अशा परिस्थितीमध्ये पवित्र आत्मा नाही राहू शकत. जिथे पाप आहे तिथे राहू शकत नाही परमेश्वर, आणि त्याचा आत्मा तिथे राहू शकत नाही. त्यामुळे परमेश्वराने त्याचा आत्मा तिथून काढून घेतला. आणि म्हणून परमेश्वर इथे म्हणतो की मनुष्य भ्रांत झाल्यामुळे माझ्या आत्म्याच्या ठाई अ, त- माझ्या आत्म्याची त्यांच्या ठाई सर्व काळ सत्ता राहणार नाही. लूक याचा 12वा अध्याय आणि 12वा वचन वाचतो. लूक 12वा अध्याय आणि 12वा वचन. कारण तुम्ही काय बोलावे ते पवित्र आत्मा त्याच गठेस तुम्हाला शिकविल. खूप सुंदर वचन असं आहे. हे लूक मध्ये म्हटलेलं आहे आणि हे प्रेषितांच्या कृत्यामध्ये दिसत आहे. जेव्हा प्रेषित ठिकठिकाणी गेले आणि त्यांनी सुवार्ता सांगितली, तेव्हा पवित्र आत्म्याने त्यांच्यामध्ये केलेला. बायबलचे पहिले 5 पुस्तक मोशेने लिहिलेले आहेत. आणि हे कसं काय झालेलं? कारण पवित्र आत्मा मोशेशी बोलत होता आणि मोशेने ते पहिले 5 पुस्तक लिहिलेले. पवित्र आत्मा हा इंडिव्हिज्युअल व्यक्ती आहे आणि तो सामर्थ्यवान आहे. तोच देव आहे. आपण येणाऱ्या काही दिवसांमध्ये अजून शिकणार आहोत. मात्र इंट्रोडक्शन मध्येच इतकं छान हे लिहिलेलं आहे की याचा शेवटच्या काळामध्ये पवित्र आत्म्याचं कार्य किती मोठा होणार आहे असं एलन व्हाईट म्हणतात. आणि याच कार्याद्वारे परमेश्वर आपली ग्लोरी लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. आणि जास्तीत जास्त आत्मे आपल्याला चर्चमध्ये आणायचे आहेत, हे फक्त आणि फक्त पवित्र आत्म्याद्वारेच होत आहे. पुढे मी वाचतो. पवित्र आत्मा कोण आहे? बायबल प्रतिपद प्रतिपादिते की पवित्र आत्मा एक व्यक्ती आहे, अमानव शक्ती नाही. पवित्र आत्मा व मला योग्य वाटले हे आपण वचन वाचलेलं आहे. प्रेषितेचा 15 अध्याय आणि 28वा वचन. अशा विधानातून स्पष्ट होते की प्रारंभीचे विश्वासक त्याच्याकडे व्यक्ती म्हणून पाहत होते. ख्रिस्ताने सुद्धा तो एक विशिष्ट व्यक्ती आहे असे म्हटलेले आहे. तो माझे गौरव करेल, कारण जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हाला कळविल. योहान 16वा अध्याय आणि 14 वचन. असे त्याने म्हटले, पवित्र शास्त्रात त्रैक्य देवाचे वर्णन करताना तो एक व्यक्ती आहे असं म्हटलेले आहे. पवित्र आत्म्याला व्यक्तिमत्व आहे. तो प्रयत्न करतो. उत्पत्ती 6:3 मध्ये आपण वाचलेलं आहे. तो शिकवतो. लूक 12:12 मध्ये आपण ते वाचलेलं आहे. तो पापाविषयी खात्री करतो. योहान 16वा अध्याय आणि 8वं वचन मी तुमच्यासाठी वाचतो. योहान 16 आणि 8. तो येऊन पापाविषयी, नीतिमत्ताविषयी व न्याय निवाड्याविषयी जगाची खात्री करील. आमेन. याचा अर्थ काय आहे? तो पापाविषयी खात्री करतो. तो आपल्या मनाला
कन्व्हिक्शन करतो, आपल्याला तो सांगतो की आपण पाप केलेलं आहे. अचानक जी मनामध्ये जी ती धारणा येते, जेव्हा आपण बाप्तिस्मा घेतो, बाप्तिस्मा घेण्याच्या आधी जी मनामध्ये जी धारणा येते, अरे हे काय आहे, मी काय केलेलं आहे, मी कोण आहे, आणि येशू ख्रिस्त कोण आहे, आणि तो मला अं, त्याला माझं उद्धारण करायचं आहे, आणि पवित्र आत्मा आहे, परमेश्वर आहे, माझं या जगामध्ये राहण्याचं पर्पज आहे, माझा एक उद्देश आहे, मी निर्माण केलं गेलेलो आहे, आणि माझ्यावर प्रीती करणारा हा जिवंत परमेश्वर आहे. या सर्व गोष्टी मला आठवत, या सर्व गोष्टी एकाच क्षणामध्ये माझ्या डोक्यात आल्या होत्या. असं आहे. आपल्या पापाची कबुली करण्यास येशू ख्रिस्त, आपण पापी आहोत हे समजण्यास पवित्र आत्मा आपल्यामध्ये कार्य करतो. मंडळीच्या कार्याला मार्गदर्शन करतो. प्रेषितेचं 13वा अध्याय आणि दुसरं वचन मी वाचतो. प्रेषित 13वा अध्याय आणि दुसरं वचन. ते प्रभूची सेवा उपास करत असता पवित्र आत्मा म्हणाला, बर्नबा व शाऊल यांना ज्या कार्यासाठी मी बोलवले आहे, त्यासाठी त्यांना माझ्याकडे वेगळे करून ठेवा. प्रत्यक्ष पवित्र आत्मा यांना म्हणत आहे की बर्नबा आणि शाऊल यांना वेगळं करा, आणि माझ्या कार्यासाठी यांना वेगळं करा, असं म्हणत आहे पवित्र आत्मा. पवित्र आत्म्याच्या बाबतीत शिकण्याआधी मला हेच एवढंच वाटत होतं की परमेश्वर जुन्या करारात काम केलं परमेश्वराने, नवीन करारामध्ये येशू ख्रिस्ताने काम केलेलं आहे. पहिल्या 4 पुस्तकांमध्ये, मत्तई, मार्क, लूक आणि जॉन, आणि त्यानंतरचे जे उरलेलं बायबल आहे त्याच्यामध्ये पवित्र आत्म्याने काम केलं, असा माझा समज होता. मात्र पवित्र आत्मा सुरुवातीपासूनच आपल्यासोबत होता. हे जसं जसं मी अभ्यास करायला लागलो तसं तसं मला कळायला लागलं. बरेच गैरसमज आहेत या चॅप्टर मध्ये, आपल्याला जे आहेत ते आपले दूर होणार आहेत. खूप छान हे पुस्तक आहे. मदत आणि मध्यस्थी करतो. रोमकरसपत्र 8वा अध्याय आणि 26वा वचन. रोमकरसपत्र याचं 8वा अध्याय आणि 26वा वचन मी वाचतो. तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो, कारण आपण तथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही. पण आत्मा स्वतः अनिर्वाच्य कण्याने मध्यस्थी करतो. आपल्याला काय प्रार्थना करायची आपल्याला माहिती नाही, तिथे बायबल आपल्याला सांगून देतो आपल्याला काय पाहिजे हे आपल्यालाही माहिती. मग आपण जे मागतो हे काय आहे मग? या सगळ्या जगिक गोष्टी आहेत. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. उपास करताना पण मी म्हणणार मला मला ही भारी गाडी पाहिजे, मला आयफोन पाहिजे, नाहीतर मी जेवण करणार नाही, असं देवाला आपण ब्लॅकमेल करतो. मला हे पाहिजे, नाही तर मी असं करणार नाही, मी जेवणार नाही. उपास प्रार्थना जी आहे हा पूर्णपणे वेगळा विषय आहे. सांगायचं मला इथे हेच आहे की आपल्याला माहित नाही की आपल्याला काय मागायचं आहे. इथे आपण जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा देवाच्या भाषेमध्ये माझा असा विश्वास आहे की पवित्र आत्मा कार्य करतो. आता आपण मध्यस्थी प्रार्थना केली का? आता पास्टर साहेबांनी प्रार्थना केली, त्यांनी एक प्रार्थना केली, ती प्रार्थना येशू ख्रिस्तापर्यंत पोहोचली पवित्र आत्म्याद्वारे, आणि येशू ख्रिस्त पुन्हा एकदा परमेश्वराकडे प्रार्थना करत आहे. 1 2 3 प्रार्थना चालू आहेत. तर आपण जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा अशीच करतो. एक बऱ्याचदा बऱ्याच प्रार्थना अशा पाठ झालेल्या असतात की आपण त्या प्रार्थना म्हणून टाकतो, पण त्याच्यामध्ये काही तथ्य नसतं, त्याच्यामध्ये पॉवर नसते, त्याच्यामध्ये सामर्थ्य नसतं, त्याच्यामध्ये कन्व्हिक्शन नसतं. मात्र इथे पवित्र आत्मा, मी जेव्हा प्रार्थना करत आहे तेव्हा पवित्र आत्मा पण अनिर्वाच्य कन्याने प्रार्थना करत आहे, मध्यस्थी करत आहे, हे आपल्याला दिसून येतं. आणि प्रार्थना जेव्हा आपण करतो ते पण आत्म्यामध्ये प्रार्थना करतो, येशूच्या नावात प्रार्थना करतो, जेव्हा ते कार्य होतं तेव्हा लोकांचा विश्वास बसतो. आता माझे 1 2 कलिग आहेत, ते म्हणाले की आमच्या घरामध्ये परमेश्वराने तिथे कार्य केलं.
फॅमिली मेंबर बरेच. तर मला फोन आला. त्यातल्या एकाला तर गव्हर्नमेंट जॉब भेटला. तो मला म्हणाला की मी माझा इंटरव्ह्यू आहे, चालू आहे आता इंटरव्ह्यू. म्हटलं जा. मी पण चर्चेत चालू शनिवारी. अरे हो, शनिवार आहे तुमचा कामात असतो. मी शनिवारी जाताना दादा माझ्यासाठी पण प्रार्थना केली. प्रार्थना केली. मी पास्टरला पण सांगितलं अशा अशा रिक्वेस्ट आलेली आहे. आणि तुम्हाला सांगतो, त्या माझ्या मित्राला जॉब भेटली. गव्हर्नमेंट जॉब, क्लासवर होतो. माझ्यासोबत काम करतो असं. खूप म्हणजे पवित्र कार्य खूप मोठा चांगला असा. पवित्र आत्म्याला व्यक्तिमत्व आहे इथे आपल्याला दिसून येतं. आणि पवित्र आत्मा मदत आणि मध्यस्थी करतो. तो प्रेरणा देतो. दुसरे पेत्र 1:21 मी वाचतो. दुसरे पेत्र 1:21. कारण संदेश मनुष्याच्या इच्छेने कधी आलेला नाही, तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या पवित्र मनुष्यांना देवापासून आलेला संदेश सांगितला आहे. आमेन. कारण संदेश मनुष्याकडे इच्छेने कधीच आलेला नाही. हे जे बायबल वाचत आहोत आपण, ते 1500 ते 1600 वर्षांच्या काळामध्ये वाचलेलं आहे. याचे लेखक जे आहेत ते जवळपास 40 याचे लेखक आहेत. वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि नेहमी म्हणतात की बायबल इज नॉट अ फेरी टेल. ही काही अशी दंतकथा नाही. हे पवित्र आत्म्याच्या प्रेरणेद्वारे हे लिहिलं गेलेलं आहे. हे परमेश्वराचं वचन आहे असं आहे. आणि हे का लिहिलं गेलेलं आहे हे पण आता आपल्याला समजणं गरजेचं आहे. अ, परमेश्वर वेगवेगळ्या प्रकारे लोकांसोबत अ, वार्ता करायचा. जुन्या काळात जेव्हा बायबल नव्हतं तेव्हा त्या परमेश्वराच्या लोकांना हे यायचं, स्वप्न असायचे. स्वप्नाद्वारे परमेश्वर बोलायचा. त्यानंतर परमेश्वर आपला देवदूत तेव्हा पाठवायचे. हे तेव्हाची वेळ आहे जेव्हा बायबल नव्हतं, जेव्हा हातामध्ये पुस्तक नव्हतं, तेव्हा परमेश्वर असं कार्य करतो. मात्र आता जुन्या काळामध्ये आपण जर बघितलं, नवीन काळामध्ये आपण जर बघितलं, सध्याचा काळ जो आहे, तर देव ठराविकपणे नक्कीच आपल्याला स्वप्नांद्वारे आणि त्याच्या देवदूतांद्वारे आपल्याशी बोलू शकतो. मात्र त्याची त्याची गरज आता कमी कमी होत चालली. कारण देवाचं वचनच आपल्या समोर आहे. जर आपण बायबल बाजूला ठेवून दिलं आणि फक्त स्वप्नाची वाट बघू लागलो, मला देव बोलेल माझ्याशी स्वप्नामध्ये बोलेल, मग बायबलचा जे शब्द आहे, परमेश्वराचं जे वचन आहे, त्याचा काही उपयोग राहणार नाही. कारण येशू ख्रिस्त म्हणतो, द हेवन अँड अर्थ शॅल पास अवे, बट माय वर्ड शॅल नॉट पास. आसमान आणि पृथ्वी हे दोन्ही नष्ट होऊन जाईल, पण माझं वचन वचनच राहणार. आणि परमेश्वराचं वचन कसं आहे? हे जिवंत आहे आणि ऍक्टिव्ह आहे. अलाइव्ह आणि ऍक्टिव्ह असं म्हटलेलं आहे. तर पवित्र आत्मा प्रेरणा देतो आणि शुद्धीकरण किंवा पवित्रकरण करतो. पहिले पेत्र 1:2 मी वाचतो. पहिले पेत्र पहिला अध्याय आणि दुसरं वचन. देवपित्याच्या पूर्व ज्ञानानुसार आत्म्याद्वारे होत असलेल्या पवित्रकरणात आज्ञांकित राहण्यासाठी व त्याच्यावर येशू ख्रिस्ताच्या रक्ताचे सिंचन होण्यासाठी निवडलेले जे परदेशवासी आहेत, त्यांना येशू ख्रिस्ताच्या प्रेषित पेत्र यांच्याकडून तुम्हाला कृपा व शांती विपुल मिळोत. येशू ख्रिस्ताचे सिंचन होण्यासाठी निवडलेले जे परदेशवासी आहेत, हे परदेशवासी तुम्ही आणि मी आहोत. आणि पेत्र आज आपल्याला या प्रेरणेद्वारे लिहित आहे, सलाम करत आहे. ते तर त्या काळात जे परदेशवासी होते त्यांना सलाम करत होते. आणि आज ते वचन आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. हे फक्त आणि फक्त पवित्र आत्म्याच्या कार्यामुळे आहे. या कृती वेळ वेळ या कृती केवळ शक्ती, प्रभाव किंवा देवाच्या स्वाभाविक गुणांमुळे साध्य होत नाही. या फक्त आणि फक्त व्यक्तीद्वारेच साध्य होऊ शकतात.
यावरनं हे समजून येतं की पवित्र आत्मा हे पर्टिक्युलर व्यक्ती आहे, हा त्रयाकाचा एक व्यक्ती आहे, हा भाग नाहीये. मला असं वाटतं की परमेश्वर 3 भागामध्ये डिवाइड झालेला आहे. एक बाप आहे, पुत्र आहे, पवित्र आत्मा आहे. मात्र नाही, यांचं एक्झिस्टन्स वेगळं वेगळं आहे. हे तिघे पण 3 वेगळे व्यक्ती आहेत आणि तिघांचे कार्य वेगळे वेगळे आहेत. तर मला इथे हे उदाहरण देण्याची माझी ही आहे. जर तिघे तिन्ही व्यक्ती आहेत तर मग हे एकत्र एक कसे आहेत? तर इथे उदाहरण हे आहे पाण्याचं. पाणी एरवी लिक्विड फॉर्म मध्ये असतं. पण जेव्हा आपण त्याला फ्रीज मध्ये टाकतो तेव्हा त्याचा बर्फ होतो, आणि जेव्हा आपण त्याला उकळतो तेव्हा त्याची वाफ होते. पाण्याचे 3 आपल्याला अ, अ, प्रकार दिसून येतात. एक तर ते सॉलिड आहे, दुसरं ते लिक्विड आहे, आणि तिसरं गॅस आहे. शेवटी ते पाणी पाणीच आहे. यावरून आपल्याला एक लक्षात येतं की परमेश्वर, भले हे 3 व्यक्ती आहोत, मात्र परमेश्वर एकच आहे. माझी आशा आहे की आपल्याला इथपर्यंत समजलेलं असेल. हा चॅप्टर फार इंटरेस्टिंग आहे आणि चांगला आहे, आणि येणाऱ्या दिवसांमध्ये आपण याचा डिटेलमध्ये अभ्यास करूया. आणि माझी आशा आणि माझी प्रार्थना आहे की पवित्र आत्मा आपल्यामध्ये कार्य करेल, आणि ऑनलाईन मीटिंगद्वारे आपल्यामध्ये कार्य करून परमेश्वराचे कार्य पुढे घेऊन जाण्यास परमेश्वर आपल्याला सहाय्य आणि मदत करेल. अशीच माझी आशा आणि अशीच माझी प्रार्थना आहे. देव बाप सर्वांना आशीर्वादित करो. थँक्यू.